1 ते 2 दरम्यान घड्याळाच्या दोन्ही काट्यात 90 अंशाचा कोन किती वाजता तयार होईल? आता आपल्याला माहित आहे 1 ते 2 90 अंशाचा कोन काढायचा आहे म्हणजे आपला बेस किती झाला 1 म्हणजे 1 च्या आधी 15 मिनिट आणि 1 च्या नंतर 15 मिनिट असे दोन वेळा काटकोन तयार होतील. पण आता 1 इथं आहे. 1 म्हणजे किती किंवा 1 च्या पुढे 15 मिनिट आणि 1 च्या मागे 15 मिनिट. आता पुढे 15 मिनिट घेता येईल आपल्याला, पण मागे 15 मिनिट म्हणजे कसं येणार? इथे 12, इथे 11 आणि इथे 10 म्हणजे हे 5, हे 5 आणि हे 5 म्हणजे कुठं आलो आपण 10 म्हणजे मिनिट किती 50. म्हणजे आपण आधी लिहू 1 च्या आधी 15 मिनिट. 1 च्या आधी 15 मिनिट म्हणजे आपण कुठे पोहोचलो आता? इथं 1 आहे, इथं 5 मिनिट झाले, इथं 10 मिनिट झाले आणि इथं 15 मिनिट झाले म्हणजे आपण कुठं पोहोचलो 10 वर पोहोचलो. 10 म्हणजे किती मिनिट 50 मिनिट. पण 50 वर असेल का? नाही, थोडासा पुढे ते किती 50/11. 50 अधिक 11 चोक 44 राहिले 6/11. 50 अधिक 4 किती झाले 54.6/11 म्हणजे एक काटकोन किती वाजता तयार होईल 1 वाजून 54.6/11 वाजता तयार होईल. आणि 1 च्या नंतर किती 15 मिनिट. 1 च्या नंतर 15 मिनिट म्हणजे किती झाले 1 म्हणजे किती 5 मिनिट अधिक 15 बरोबर 20 झाले. पण 20 वर असेल का? नाही, थोडासा पुढे ते किती 20/11. 20 अधिक 11 एके 11 राहिले 9/11 म्हणजेच किती झाले 21.9/11 किती वाजून 1 वाजून. म्हणजे एक काटकोन 1 वाजून 54 मिनिटां 54.6/11 वाजता आणि दुसरा 1 वाजून 21.9/11 वाजता काटकोन तयार होईल.